आता धाराशिव परभणी हे इकडला बाहेरला समाज येतो आणि बाहेरला समाज येतो म्हणजे तो भाडे तत्वावर येत असतो. हा आता तुम्ही सांगा आमचं द्यायलाच नाही तर आमच्या मागं कोण आहे? आम्ही कुठं 100 लोक आणू शकतो? कारण द्यायला असल्यानंतर पैसे लोक येतात. आता हे 25-25 पोरं द्यायला 50-50 100-100 रुपये दिले तर आपल्याला त्याच्या याच्यापर्यंत 1 किलोमीटर आपल्या मागं पळतील. आणि त्याला नाही दिले ते म्हणते हे बाबा तर चाललाय पै ते एकटाच जाऊ दे ना. हे असं म्हणजे पैशाच्या जोरावर चाललेलं आहे. सरकार पुरवठा करतंय, मंत्री सगळे तिथं झुकत आहेत आणि एकतर्फी सध्या सरकारचं काम एकतर्फी चाललेलं आहे. ओबीसी समाजाला जे बिचारे गोरगरीब ओबीसी समाज आहे ह्या समाजाला कुठलंही काही नाही, याला पक्क धारेव धरलेलं आहे त्यांनी. आणि त्याला ओबीसी समाजाला धारेव धरल्यामुळं की हे सरकाराला जी खुर्ची टिकायची तर ते त्याला वाटतं प्रबळ समाज आहे तर प्रबळ समाजाला मोहरत आलेलं आहे. ह्या ओबीसीचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. जे आरक्षण आहे ते संपलेलं आहे. ओबीसी समाजाचं तुम्हाला सांगतो, गोरगरिबाच्या लेकरायचं तुम्हाला सांगतो, शिक्षण क्षेत्रात अडचणी येणार आहेत इथून मोरं, प्रत्येक नोकरीमध्ये अडचणी येणार आहेत आणि अनेक कामामध्ये अडचणी चालू झाल्यात. हे जातीवाद सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रत्येक गावामध्ये एक जे लोक एका विचारानं राहत होते, कोणता समाज नव्हते विचारित किंवा आपले हे राहत होते, ह्या माणसामुळं प्रत्येक गावात जिथे तिथं चुथाडा करून ठेवलेला आहे त्यांनी. आणि ह्यो चुथाडा तुम्हाला सांगतो 2028-29 पर्यंत चालू ठेवणारच आहे. कारण याचं पोट भागत सरकारची खुर्ची कायम राहते, याच्याकरता हे कंटिन्यू चालणार आहे.